हे बघा पाहू शकता इथे ही काळी उडीद डाळ आहे सालावाली, ती रात्री भिजत घातली होती, अर्धी वाटून घेतलेली आहे, त्यामुळे इथे कमी दिसत आहे। हे बघा इथे हे मी आधी वाटून घेतली अर्धी डाळ। आता ही उरलेली डाळ आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि सालासकट टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण आता ही सर्व डाळ वाटून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपण काळी उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे। बघा पाहू शकता इथे आपण अशा प्रकारे सर्व काळी उडीद डाळ वाटून घेतलेली आहे। बघा इथे आपण ना मेंदू वडा करणार आहोत, त्यासाठी इथे मी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, ते आपण इथे नारळाचे तुकडे घालतोय। थोडी बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर थोडा आपण त्यामध्ये घालतोय। इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल। नारळाचे तुकडे पण तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल। आता आपण काय करायचं आहे, एक साईड असं एका बाजूनेच आपल्याला असं पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे, ते हलकं होईपर्यंत। आपलं पीठ हलकं झालं हे आपल्याला कसं कळेल, तर त्यासाठी आपण पुढची प्रोसेस एका बाजूनेच असं फेटत राहायचं, म्हणजे ते पीठ एकदम हलकं फुलकं होऊन जातं। आता आपलं हे पीठ एकदम हलकं झालं, हलकं फुलकं, ते आपण कसं ओळखायचं, तर हे बघा इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण असा गोळा टाकायचा आणि जेव्हा ते वर तरंगतं ना तर समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। एक गोळा टाकून बघूया, तेल टाकलंय का बघूया। तापले आपलं तेल, वरती तरंगलं म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आपल्याला तर वडे करता येत नसतील, हाताने जमत नाही ना, तर मग चमचा घ्यायचा असा गोल, त्यावरती पाणी लावायचं आणि असं हे बघा असं गोल त्यावर असं होळ करायचं, हे बघा असं, आणि अलगद आपण असं सोडून द्यायचं। त्याला पाणी लावून घ्यायचं, मग त्यावरती असं गोळा ठेवायचा, असं बोट बुडवायचं पाण्यामध्ये आणि असं होळ करायचं। अशा प्रकारे आपण सर्व वडे आता तळून घेऊया। हे बघा इथे अशा पद्धतीमध्ये आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत, चांगले कुरकुरीत पण झालेले आहेत। हे बघा आवाज येतो का बघा। आता इथे मी तुम्हाला मेंदू वडे हे अशा पद्धतीत करून दाखवले। इथे आपले मस्त कुरकुरीत छान असे मेंदू वडे तयार आहेत। एक लाईक नक्की करा। धन्यवाद।